ओके, गुड मॉर्निंग. सुरू करायचं मग. सगळ्यांना क्लिअर दिसतंय ना रे? बोला, क्लिअर आहे ना सगळं? ओके, चल. तर आपण शिकतोय टॉपिक थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि आज लेक्चर आहे थर्ड, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. तर मॅटरच्या अशा प्रॉपर्टीज ज्या टेम्परेचर नुसार बदलतात. पहिल्या दोन टॉपिक्स मध्ये आपण फोर्स नुसार बदलणाऱ्या प्रॉपर्टीज बघितल्या. ओके, आज आपण टेम्परेचर नुसार बदलणाऱ्या मॅटरच्या प्रॉपर्टीज बघतोय. तर या थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर्स मधला पहिला टॉपिक आपण शिकतोय तो म्हणजे थर्मोमेट्री. तर थर्मोमेट्री is the science of measurement of temperature. So this is science of measurement of temperature. टेम्परेचर कसं मेजर करायचं तर हे आपण या सायन्स मध्ये शिकतोय. त्यातला पहिला बीट आपण शिकला की टेम्परेचर मेजर करण्यासाठीचे पहिले डिव्हाइसेस म्हणजे थर्मोस्केल्स, थर्मोमेट्रिक स्केल्स. तर थर्मोमेट्रिक स्केल्स आणि ह्या थर्मोमेट्रिक स्केल्स डिफाईन करण्यासाठी डिझाईन करण्यासाठी 3 पॉइंटची गरज असते. हे पण आपण शिकलोय. तर पहिला थर्मोमेट्रिक स्केल किंवा सेल्सिअस स्केल कोणत्या 3 पॉइंटवर डिझाईन झाला तर लोअर टेम्परेचर, दुसरा अप्पर टेम्परेचर. तर कोणताही स्केल फॉर्म करण्यासाठी एक लोवेस्ट टेम्परेचर विच कॅन बी मेजर्ड, अप्पर टेम्परेचर विच कॅन बी मेजर्ड और मॅक्झिमम टेम्परेचर विच कॅन बी मेजर्ड आणि व्हॅल्यू ऑफ इक्वल डिव्हिजन्स. ओके, तर ह्या लोअर आणि अप्पर टेम्परेचर मध्ये किती इक्वल डिव्हिजन्स केले आहेत. ओके, तर याच्यावर त्याचा लिस्ट काउंट, छोटं किती टेम्परेचर मेजर करू शकतो हे डिपेंड होतं. ओके, तर समजलं. या 3 गोष्टीवर एखादी थर्मोमेट्रिक स्केल आपण डिझाईन करतो आणि आपण तशा 3 बेसिक थर्मोडायनामिक स्केल शिकल्या. सेल्सिअस, सेल्सिअस याची ऍब्सोल्यूट स्केल म्हणजे केल्व्हिन. ओके, आणि तिसरी स्केल शिकली आपण ती म्हणजे फॅरेनहाइट. आणि ह्याची ऍब्सोल्यूट स्केल म्हणजे रँकाइन. या फॅरेनहाइटची ऍब्सोल्यूट स्केल म्हणजे रँकाइन. ओके, मी सगळ्यांनाच म्यूट करतोय, कुणाच्या तरी घरचे आवाज येत आहेत म्हणून. ओके, ज्यांना काही क्वेश्चनिंग करायची आहे दे कॅन ओपन देमसेल्फ. ओके, तर फॅरेनहाइट स्केल आणि याची ऍब्सोल्यूट स्केल आहे रँकाइन. ऍब्सोल्यूट म्हणजे जिथं यापेक्षा मोठ्या किंवा याच्या लिमिटपेक्षा छोट्या व्हॅल्यूज मेजर करायच्या तिथं या स्केल्स वापरतोय. आणि ह्या स्केलचा कन्व्हर्जन पण आपण शिकला. तर तो कन्व्हर्जन होता तर C/5 is equal to F-32/9 is equal to K-273/5. तर हा कन्व्हर्जनचा फॉर्म्युला आपण शिकला. आणि या कन्व्हर्जनच्या फॉर्म्युल्याने आपण एका स्केलचं दुसऱ्या स्केलमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं हे शिकलं. जगाच्या पाठीवर सगळीकडे वेगवेगळ्या स्केल्स वापरल्या जातात. तसंच अप्लिकेशन बेस्ड स्केल्स वेगळ्या वापरतात. ह्युमन बॉडी टेम्परेचर मेजर करायचंय तर आपण वापरतोय ती स्केल फॅरेनहाइट. तर
ओके मेटल्सचे टेम्परेचर मेजर करायचे आहेत तर त्याच्यासाठी आपण सेल्सिअस किंवा केल्व्हिन स्केल वापरतो. ओके तर हे अप्पर आणि लोअर पॉइंट, लोअर टेम्परेचर्स कोणत्याही लिक्विडचे, वॉटर सारख्या लिक्विडचे जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा काही प्रॉब्लेम्स येतात. कशामुळे प्रॉब्लेम्स येतात तर अनॉनमलस बिहेवियर ऑफ वॉटरमुळं. अनॉनमलस बिहेवियर ऑफ वॉटर बिहेवियर ओके ऑफ वॉटर मुळे हा वॉटर स्टँडर्ड फ्लुइड नाही झाला. सिमिलरली वॉटरचा बॉइलिंग टेम्परेचर आणि वॉटरचा फ्रीजिंग टेम्परेचर हा ओके फक्त एकाच पॅरामीटरवर डिपेंड नसतो. तर प्रेशर जर व्हॅरी केला तर तो बॉइलिंग टेम्परेचर कमी किंवा जास्त, फ्रीजिंग टेम्परेचर कमी किंवा जास्त होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघताय घरच्या कुकरमध्ये वॉटरचा बॉइलिंग टेम्परेचर 200 पेक्षा जास्त असतो. 215 टू 16 डिग्री सेल्सिअस एवढा वाढवता येतो. का तर त्याचं झाकण तुम्ही झाकून ठेवता त्याच्यामुळं स्टीम आतच ओके कव्हर होतात, स्टीम ट्रॅप होतात आणि त्या ट्रॅप्ड स्टीमच्या टेम्परेचर वाढत्या प्रेशरमुळं त्या बॉइलिंग टेम्परेचर वाढतो आणि फूड्स लवकर कुकिंग होतात. ओके तर हे कुकरमध्ये तुम्ही होताना बघताय. म्हणजेच काय तर हे बॉइलिंग पॉइंट किंवा फ्रीजिंग पॉइंट हे फिक्स्ड नाही आहेत. मग जर आपण हे एका कंडिशनला फिक्स्ड घेऊन या स्केल्स डिझाईन केल्या तर त्या स्केल्स ऑब्व्हियसली चुकीच्या होतील. ओके कारण अंडर डिफरंट कंडिशन्स बॉइलिंग टेम्परेचर अँड फ्रीजिंग टेम्परेचर्स आर डिफरंट. ओके किंवा आपण असं म्हणूयात ॲट डिफरंट प्रेशर. ओके ॲट डिफरंट प्रेशर ओके फ्रीजिंग पॉइंट सगळ्याच मटेरियल्सचे फ्रीजिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट्स ओके ॲट डिफरंट प्रेशर हे पॉइंट्स कसे असतील डिफरंट असतील. म्हणजे 1 बार प्रेशर पातेलं ओपन ठेवून आपण बॉईल केलं तर 100 डिग्री सेंटीग्रेड हा बॉइलिंग पॉइंट आहे. पण तेच जर कुकर मध्ये केलं तर 200 प्लस बॉइलिंग पॉइंट जातो. तर बॉइलिंग पॉइंट्स ओके डिफर, बॉइलिंग पॉइंट्स आर डिफरंट. ओके म्हणजेच काय आपण जर या बॉइलिंग पॉइंटला आणि फ्रीजिंग पॉइंटला फिक्स्ड करून जर स्केल फॉर्म केल्या आणि त्याच कंडिशन्सला त्याच प्रेशरला जर ते आपण वापरत नसू तर ऑब्व्हियसली आपल्या रिडिंग चुकीच्या येतील. म्हणून आपण काय करणं गरजेचं आहे तर असा एखादा टेम्परेचर, असा एखादा पॉइंट शोधणं गरजेचं आहे की जो अशा कोणत्याही पॅरामीटरवर डिपेंड नसतो. आणि तसा पॉइंट असतो तो म्हणजे ट्रिपल पॉइंट ऑफ मटेरियल्स. तर हा ट्रिपल पॉइंट काय असतो तर ट्रिपल पॉइंट ऑफ एनी मटेरियल तर हा फिक्स्ड असतो. ट्रिपल पॉइंट हा फिक्स्ड असतो. तर इथं तुम्ही या अशा स्टेटला येता की सपोज आपण असं म्हणतोय की वॉटरवर ओके हे समजून घ्या फार थेरी आहे आणि टिपिकल कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे या गोष्टींसाठी. ओके मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतोय आणि ते बॉईल करतोय न झाकता. तर त्याचं बॉइलिंग टेम्परेचर किती असेल 100 डिग्री सेंटीग्रेड. आता ते पातेलं उघडं होतं म्हणजेच ते ऍटमॉस्फिअरला ओपन होतं. ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला या सगळ्या प्रोसेसेस होत होत्या. जर या प्रोसेसेस ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला होत होत्या ओके तर बॉइलिंग टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस मिळालं. ओके जे आपण अगोदरपासून स्टडी करत आलो, माहिती आहे आपल्याला. ओके तर तो नॉर्मल ओके प्रेशरचा बॉइलिंग पॉइंट आहे वॉटरचा. ओके पण जर तुम्ही काय केलं ओके त्या पातेल्यावर झाकण टाकलं ओके तर मधली स्टीम ट्रॅप होते तिथंच. ओके आणि ती ट्रॅप्ड स्टीम ओके काय करते बॉइलिंग टेम्परेचर वाढवते आणि मग हे बॉइलिंग टेम्परेचर काहीतरी ओके 15 डिग्री 20 डिग्री वाढत जातं. आता काही वेळानंतर ओके झाकण हे एवढं स्ट्रॉंग नसतं की ते उडतं आणि बॉइलिंग आणि ती स्टीम लीक होते. ओके म्हणून बॉइलिंग टेम्परेचर फार वाढत नाही. पण जर एखादा बॉयलर कन्सिडर केला, घरातला छोटा बॉयलर म्हणजे कुकर, तर त्याच्यावर झाकण असं असतं की ते उडत नाहीये. ओके मग स्टीम ट्रॅप होत जाते आणि बॉइलिंग टेम्परेचर प्रचंड वाढतो.
ओके. आणि बॉइलिंग टेम्परेचर जसा प्रेशर वाढल्यामुळे वाढत जातो. कशाचं प्रेशर वाढलं तर त्या स्टीमचं प्रेशर वाढलं म्हणून बॉइलिंग टेम्परेचर वाढत गेलं. जर हे खरं असेल तर याच्या उलट पण खरं असेल. ओके. उलट काय आहे तर बॉइलिंग टेम्परेचर वाढवलं, ओके, तर सॉरी प्रेशर वाढवलं तर बॉइलिंग टेम्परेचर वाढतं. म्हणजेच काय, प्रेशर आणि टेम्परेचर हे रिलेव्हंटली वाढतात, एकमेकांशी प्रपोर्शनेट वाढतात. मग जर आपण उलट केलं, जर प्रेशर कमी केला, ऍटमॉस्फिअरिक प्रेशरपेक्षा कमी प्रेशरवर जर आपण हे ऑपरेशन केले तर ऑब्व्हियसली बॉइलिंग टेम्परेचर कमी होतील. अरे लक्षात येतंय मी काय म्हणतोय, हे कळतंय? जर आपण प्रेशर्स कमी केले, ओके, याच ऍक्शन जर आपण कमी प्रेशरला घडवल्या, ओके, तर बॉइलिंग टेम्परेचर कमी होईल की नाही? का तर बॉइलिंग आपण प्रेशर वाढवल्यावर बॉइलिंग टेम्परेचर वाढायचा, तर व्हाईस वर्सा पण ट्रू असेल. व्हाईस वर्सा म्हणजे काय, जर प्रेशर कमी केलं तर बॉइलिंग टेम्परेचर कमी होईल. आणि असा एक पॉइंट मिळेल आपल्याला की अशा एका बॉइलिंग टेम्परेचरला किंवा अशा एका प्रेशरला, अशा एका टेम्परेचर आणि प्रेशरला हे तिन्ही पॉइंट म्हणजे कोणते कोणते 3 पॉइंट, तर इथं लिक्विड असेल, ओके, इथं सॉलिड असेल आणि इथं गॅस. ओके, गॅस म्हणजेच वेपर असेल. तर ह्या तिन्ही स्टेट एकत्रित प्रेझेंट असतील. ओके, तर असा एक लोवेस्ट टेम्परेचर आणि लोवेस्ट प्रेशर पॉइंट मिळेल. ओके, की जिथं हे तिन्ही एकाच वेळी घडतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर नॅफ्थॅलिनचं एक्झाम्पल घेतलं, नॅफ्थॅलिन डांबर गोळ्या, ओके, किंवा कापूर, ओके, तर ह्या नॅफ्थॅलिनचं काय होतं, जिथं नॅफ्थॅलिन बॉल्स ठेवलेले असतात, ह्या डांबर गोळ्या ठेवलेल्या असतात, तर ऍटो स्मेलिंग होतं. त्याचे डिफरंट ऑर्डर स्मेल्स तुम्हाला येतात. काय येतात तर हा, ओके, रूम टेम्परेचरला इव्हॅपोरेट होतो म्हणजे बॉइलिंग होतो. ओके, अरे कळतंय? तर याच्या उलटा काय, रूम टेम्परेचरला जर बॉइलिंग होत असेल तर ऑब्व्हियसली त्याच रूम टेम्परेचरला तो कंडेन्सेट पण होत असेल. म्हणजेच काय, तर ह्या नॅफ्थॅलिनचा ट्रिपल पॉइंट हा खूप लोअर आहे, रूम टेम्परेचरचा आहे. म्हणून ह्या नॅफ्थॅलिन डायरेक्ट इव्हॅपोरेट होतो. ओके, त्याला तुम्ही काय म्हणता या फेज चेंजला, सॉलिड टू डायरेक्ट गॅसेस मध्ये कन्वर्ट होणं म्हणजे काय. ओके, आणि हे का फिजिबल होतं तर ते या ट्रिपल पॉइंटला ऍक्शन घडली तर सॉलिड डायरेक्टली गॅसमध्ये कन्वर्ट होतो, किंवा हे उलटही घडू शकतं. तर सॉलिड टू गॅस कन्व्हर्जनला काय म्हणतो रे आपण, सब्लिमेशन. तर गॅस टू सॉलिडला काय म्हणतो, डायरेक्ट कन्व्हर्जन ऑफ गॅस टू सॉलिड विदाउट कन्व्हर्जन इनटू लिक्विड. ओके, तर हे ट्रिपल पॉइंटला घडतं आणि अशा प्रोसेसला काय म्हणतो, आवर फ्रॉस्ट. ओके, या सब्लिमेशनच्या, ओके, विरुद्ध प्रोसेस आहे ती म्हणजे आवर फ्रॉस्ट. ओके, या सब्लिमेशनच्या विरुद्ध प्रोसेस आहे ती म्हणजे आवर, ओके, फ्रॉस्टिंग किंवा फ्रॉस्ट. ओके, आवर फ्रॉस्ट. ओके, तर हे ट्रिपल पॉइंटला घडतं आणि हा ट्रिपल पॉइंट एका टिपिकल प्रेशर आणि टेम्परेचरला फिक्स्ड असतो प्रत्येक, ओके, मॅटरसाठी. म्हणून ह्या सगळ्या स्केल्स कोणत्या पॉइंटला डिझाईन केल्या जातात तर या ट्रिपल पॉइंटला डिझाईन केल्या जातात. आणि ट्रिपल पॉइंट हा स्टँडर्ड असतो, तो कधीही बदलत नाहीये. म्हणून वॉटरच्या किंवा कोणत्याही लिक्विडच्या नॉर्मल बॉइलिंग किंवा फ्रीजिंग टेम्परेचरला स्केल्स डिझाईन करण्यापेक्षा त्या कशा टेम्परेचरला, कोणत्या टेम्परेचरला त्या स्केल डिझाईन केल्या जातात तर त्या ट्रिपल पॉइंटला डिझाईन केल्या जातात. तर ट्रिपल पॉइंट हा असा पॉइंट असतो की जिथं एखाद्या लिक्विडच्या तिन्ही फेज, ओके, एकत्रित प्रेझेंट असतात. टेम्परेचर कमी केला, ओके, टेम्परेचर कमी केला तर डायरेक्ट सॉलिडचा गॅसचा सॉलिडमध्ये, टेम्परेचर वाढवला सॉलिडचा गॅसमध्ये, ओके, लिक्विडचा गॅसमध्ये, लिक्विडचा सॉलिडमध्ये, अशा कोणत्याही फेजचा एकमेकांमध्ये कन्व्हर्जन होतो. तर अशा पॉइंटला की ज्या पॉइंटच्या भोवती, ओके, ज्या पॉइंटवर तिन्ही स्टेट ऑफ मॅटर्स प्रेझेंट आहेत, अशा पॉइंटला आपण काय म्हणतो, ट्रिपल पॉइंट. ओके, तर या स्केल्स एका स्टँडर्ड पॉइंटला डिझाईन केल्या जातात ज्याला आपण ट्रिपल पॉइंट म्हणतो. ओके, तर हा ट्रिपल पॉइंट आपण आणखी ठीक समजून घेणार आहोत.
पुढच्या टॉपिक मध्ये कॅलरोमेट्री या चॅप्टरच्या तिसऱ्या बीट मध्ये ओके त्वरित या स्केलचा स्टँडर्ड पॉइंट म्हणजे काय असतो तर हे समजलंय. ओके पुढे आता आपण व्हेरियस स्केल शिकल्या. ओके स्केलचं कन्व्हर्जन शिकलं. पुढे काय शिकलं आपण व्हेरियस थर्मोमीटर शिकले. तर डिव्हाइसेस टू मेजर टेम्परेचर आर कॉल्ड ॲज थर्मोमीटर्स. तर हे कोणते कोणते थर्मोमीटर शिकले तुम्ही तर पहिल्यांदा काल शिकला लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटर. लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटर. ओके तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन साठी फार पॉइंट्स आणि फार डिस्क्रिप्टिव्ह नॉलेज गरजेचं नसतं. तर ठराविक 2-3 पॉइंट्स आपण लक्षात ठेवावे. तर ह्या लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटरची रेंज काय होती रेंज तर याची रेंज होती ती म्हणजे -50 डिग्री सेल्सिअस टू +350 डिग्री सेल्सिअस. ओके 350 डिग्री सेल्सिअस. आणि ओके परत तुम्ही काय स्टडी केला होता काय पॅरामीटर्स की ह्या रेंजला तुम्ही वाढवू शकता कधी जर लिक्विड नायट्रोजन यात ऍड केला. ओके इफ लिक्विड नायट्रोजन इज ऍडेड देन -50 ला -50च राहतो पण हा -350 मात्र ओके हे +350 मात्र 550 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातो. ओके तर रेंज संदर्भात हे दोनच पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. ओके आता हा -50 का तर फ्रीजिंग पेक्षा हा जास्त असावा म्हणून फ्रीजिंग टेम्परेचर 54 डिग्री सेल्सिअस आहे. तर 350 का तर बॉइलिंग टेम्परेचर पेक्षा हा कमी असावा म्हणून बॉइलिंग टेम्परेचर ऑफ मर्क्युरी इज 353 डिग्री सेल्सिअस. त्याच्यापेक्षा कमी असावा नाही तर ती ओके थर्मोमीटरचे ट्यूब फोडून हे मर्क्युरी बाहेर पडेल. ओके तर मर्क्युरी बाहेर नाही पडायला हवाय. फ्रीज्ड कंडिशन्स मध्ये पण आणि इव्हॅपोरेटेड कंडिशन्स मध्ये पण कन्वर्ट नाही व्हायला हवाय. ओके सतत तो लिक्विडस स्टेट मध्येच राहायला हवाय. तरच आपल्याला हा फॉर्म्युला किंवा ऑपरेटिंग प्रिन्सिपल जे आपण कन्सिडर केलंय टी इज प्रपोर्शनल टू एल तर याचा बेनिफिट घेता येईल आणि ऑपरेटिंग फॉर्म्युला ओके टेम्परेचर कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरला जाईल. तो म्हणजे टी इज इक्वल टू L minus L0 upon L100 minus L0 into 100. Okay. तर where L is the proportionate length, L0 is the length related to. आता हा L0 कसला लेंथ आहे तर हा 0 डिग्री सेल्सिअसला ओके म्हणजेच इथं -50 डिग्री सेल्सिअसला रिलेव्हंट लेंथ आहे. ओके तर हा L100 हा ओके मॅक्स जे लिमिट आहे 350 डिग्रीला ओके रिलेव्हंट लेंथ आहे. ओके तर ह्याला लोअर लिमिट म्हणतो आपण तर या L100 ला अप्पर लिमिट म्हणतो. ओके आणि या फॉर्म्युल्याने आपल्याला टेम्परेचर कॅल्क्युलेट करता येतात. ओके तर एवढे पॉइंट्स फक्त ह्या मर्क्युरी थर्मोमीटरवर माहिती असणं गरजेचं आहे. तसंच मर्क्युरी स्टँडर्ड फ्लुइड का आहे तर त्याचा स्पेसिफिक हीट कमी आहे. ओके त्याचा थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त आहे आणि तो सगळ्या टेम्परेचरला इक्वल एक्सपांड होतो. तर या 3 पॉइंट्स मुळे मर्क्युरी थर्मोमीटर हा स्टँडर्ड थर्मोमीटर म्हणून ओळखला जातो किंवा मर्क्युरी हा स्टँडर्ड थर्मोफ्लुइड होतो. ओके त्या मर्क्युरी थर्मोमीटर नंतर आपण शिकतो तो म्हणजे रेझिस्टन्स थर्मोमीटर. रेझिस्टन्स थर्मोमीटर ओके आता ह्याला प्लॅटिनम रेझिस्टन्स थर्मोमीटर म्हणायला पण हरकत नाहीये का. ओके तर इथं स्टँडर्ड मटेरियलचा वापर करतो स्टँडर्ड मेटलचा वापर करतो तो म्हणजे प्लॅटिनम. कारण प्लॅटिनम या मेटलच्या बाबतीमध्ये तो प्युअर ओहमिक आहे. ओके तर इथं काय होतं ऑपरेटिंग लॉ आर ओके टी इज प्रपोर्शनल टू आर रेझिस्टन्स व्हॅरीज विथ टेम्परेचर. ओके तर हा फॉलो होतो. ऑपरेटिंग फॉर्म्युला येतो टी इज इक्वल टू R मायनस R0 अपॉन R100 मायनस R0 इंटू 100. ओके आणि
याची रेंज असते, या मर्क्युरी थर्मोमीटरची रेंज. ओके, तर इथं कमीत कमी टेम्परेचर किती मेजर करू शकतो, तर 200 डिग्री सेल्सिअस. जास्तीत जास्त टेम्परेचर किती मेजर करू शकतो, 1200 डिग्री सेल्सिअस. तर ही ह्या रेजिस्टन्स थर्मोमीटरची रेंज असते. प्लॅटिनम रेजिस्टन्स थर्मोमीटर. प्लॅटिनमच्या ठिकाणी इतर मटेरियल्स पण काही वेळा वापरले जातात. हा स्टँडर्ड मटेरियल आहे. ओके, जर लो टेम्परेचर मेजर करायचे आहेत, ओके, तर काही इतर मटेरियल्स इंट्रोड्यूस केले जातात. ओके, 200 पेक्षा कमी टेम्परेचर त्याच्याने मेजर करता येत नाहीये. हे याचं लिमिटेशन आहे या स्केलचं. ओके, जर याच्यापेक्षा कमी टेम्परेचर मेजर करायचे आहेत, ओके, तर प्लॅटिनम इज रिप्लेस्ड बाय सम अदर मटेरियल्स. ओके, ठीक आहे. पण इन जनरल प्लॅटिनम हा स्टँडर्ड मटेरियल म्हणून वापरला जातो. स्टँडर्ड मेटल, स्टँडर्ड थर्मोमेटल म्हणून वापरला जातो. तर एवढे पॉइंट्स या प्लॅटिनम थर्मोमीटरवर, प्लॅटिनम रेजिस्टन्स थर्मोमीटरवर माहिती असणं गरजेचं आहे. तिसरा थर्मोमीटर शिकला आपण तो म्हणजे आयडियल गॅस थर्मोमीटर. आणि ह्या आयडियल गॅस थर्मोमीटरचे 2 टाइप्स आपण शिकले. हा आयडियल गॅस थर्मोमीटर, ओके, चे 2 टाइप शिकले आपण. तर ह्याचा पहिला टाइप शिकला तो म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम आयडियल गॅस थर्मोमीटर. कॉन्स्टंट व्हॉल्यूम आयडियल गॅस थर्मोमीटर. आयडियल गॅस थर्मोमीटर. ओके, तर ह्या कॉन्स्टंट व्हॉल्यूम आयडियल गॅस थर्मोमीटर मध्ये काय होतं, तर टेम्परेचर स्केलसाठी किंवा टेम्परेचर थर्मोडायनामिक्स मध्ये आपण 3 बेसिक प्रॉपर्टी शिकतो. पी, व्ही, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. तर ह्याच्यामध्ये जर हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट कन्सिडर केला तर इथं ऑब्व्हियसली काय होईल, ऑपरेटिंग, ओके, बेसिक प्रिन्सिपल होईल ते टेम्परेचर इज प्रपोर्शनल टू प्रेशर. आणि ऑपरेटिंग फॉर्म्युला होईल तो म्हणजे टेम्परेचर इज, ओके, इक्वल टू, हा प्रपोर्शनेट प्रेशर आहे, ओके, माइनस मिनिमम प्रेशर, ओके, मैक्सिमम प्रेशर, ओके, और अपर लिमिट माइनस लोअर लिमिट और मिनिमम प्रेशर इंटू 100. हा ऑपरेटिंग फॉर्म्युला ठरेल. ओके, लक्षात येतं, अरे कळतंय. आता याची रेंज इम्पॉर्टंट नसते, पण हा सेन्सिटिव्हिटीच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहे. इथं आपण प्रेशर गेज वापरतो कशासाठी, टेम्परेचर मेजर करण्यासाठी. तर याचा दुसरा टाइप असतो तो म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर थर्मोमीटर. कॉन्स्टंट प्रेशर आयडियल गॅस थर्मोमीटर. आयडियल गॅस थर्मोमीटर्स. तर ह्या कॉन्स्टंट प्रेशर आयडियल गॅस थर्मोमीटर मध्ये या 3 थर्मोडायनेमिक प्रॉपर्टीज म्हणजे टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहतो. सो वी कॅन से दॅट टेम्परेचर व्हॅरीज विथ व्हॉल्यूम व्ही. आणि मग ऑपरेटिंग फॉर्म्युला येतो टी इज इक्वल टू, हा प्रपोर्शनेट व्हॉल्यूम, या टी ला प्रपोर्शनेट व्हॉल्यूम माइनस मिनिमम लिमिट ऑफ द व्हॉल्यूम अपॉन मॅक्सिमम लिमिट ऑफ द व्हॉल्यूम माइनस मिनिमम लिमिट ऑफ द व्हॉल्यूम इंटू 100. हा ऑपरेटिंग फॉर्म्युला येतो. ओके, तर या थर्मोमीटर्सवर काही पॉइंट्स माहिती असणं गरजेचे आहे. ते कोणते, तर हा सगळ्यात सेन्सिटिव्ह आहे. गॅसेस एक्सपांड व्हेरी क्विकली. गॅसेस विल नॉट टेक एनी टाइम टू एक्सपांड आफ्टर अप्लिकेशन ऑफ टेम्परेचर, आफ्टर रायझिंग टेम्परेचर. जर गॅसेसचं टेम्परेचर वाढवलं तर गॅसेस एक्सपांड होण्यासाठी कोणताही वेळ घेत नाही. ते फार क्विकली एक्सपांड होतात, फार ॲबनॉर्मली एक्सपांड होतात. म्हणून हा सगळ्यात सेन्सिटिव्ह थर्मोमीटर म्हणून ओळखला जातो. ओके, तर याच्यानंतर आपण, ओके, तर 4th थर्मोमीटर शिकला तो म्हणजे थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर. थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर. तर हा थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर सिबॅक्स इफेक्ट वर चालतो. ओके, तर हा सिबॅक्स इफेक्ट काय आहे, ओके, तर सिबॅकनी हे शोधलं, सिबॅक डिस्कवर्ड दॅट
इफ द जॉइंट्स ऑफ टू मेटल्स, हा एक मेटल आहे, हा एक मेटल स्ट्रीप आहे किंवा मेटल वायर आहे. ओके, मेटल न्यूड वायर आहे आणि हा दुसरा मेटल न्यूड वायर आहे. त्याचे जर दोन जंक्शनला असे जोडले आपण आणि एक जंक्शन जर कोल्ड टेम्परेचरला मेंटेन केला आणि दुसरा जर हॉटला मेंटेन केला, तर या वायर मधनं नॅचरली करंट फ्लो व्हायला लागतात, ईएमएफ जनरेट व्हायला लागतं, व्होल्टेज डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो आणि तो पोटेन्शियल डिफरन्स किंवा तो करंट आपल्याला एमीटर किंवा व्होल्टमीटरनी मेजर करता येतो. आणि अशा थर्मोमीटरला आपण तर हा कोल्ड जंक्शन आहे, तर हा हॉट जंक्शन आहे. एक जंक्शन जर कोल्ड मेंटेन केला आणि दुसरा हॉट मेंटेन केला तर याच्यामध्ये करंट जनरेट होतो, पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो, म्हणजेच काय, ईएमएफ जनरेट होतो. आणि हा ईएमएफ या टेम्परेचर डिफरन्सशी रिलेटेड असतो. ईएमएफ म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, तर तो स्वतः डिफरन्शियल फॉर्मॅट मध्ये असतो. तर हा dt हा डी ला प्रपोर्शनेट व्हॅरी होतो. आणि मग एक जर टेम्परेचर यापैकी फिक्स केला तर दुसरा टेम्परेचर आपल्याला मेजर करता येतो. ओके, तर या बेसिक वर काम करणार आहे. बरं, हा ऑपरेटिंग फॉर्म्युला झाला. आता ऑपरेटिंग इक्वेशन काय असेल, टी टेम्परेचर, तर त्याला रिलेटेड असा ई किंवा आय. ई कधी जर तुम्ही व्होल्ट मीटर वापरत असाल हे मेजर करण्यासाठी, आय कधी जर तुम्ही एमीटर वापरत असाल तर ई मायनस ई नॉट अपॉन E100 minus E0 into 100 if voltmeter is used, okay, to measure the temperature. If ammeter is used, then at the place of I or V you can write I minus I0. V किंवा E च्या ठिकाणी I0 वापरू शकता. हा I100 minus I0 into 100. अरे कळतंय, लक्षात येतंय, काही कन्फ्युजन नाहीये, समजतंय? काही कन्फ्युजन नाही का, समजत नाहीये? अरे बोला, काही कन्फ्युजन नाहीये का, समजत नाही? ओके, मग रिॲक्ट करा. ओके, तर हा थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि या टेम्परेचर डिफरन्स मुळे हा एक खूप टिपिकल फिनॉमिना आहे. पुढे आपण या इलेक्ट्रिकल फिजिक्स, पुढे 12th मध्ये इलेक्ट्रिकल फिजिक्स मध्ये एक टॉपिक शिकतोय आपण, हिटिंग अँड केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, आता समजा तुम्ही कुठं आहात, स्पेस मध्ये आहात आणि स्पेस मध्ये तर काही इलेक्ट्रिसिटी नाहीये. ओके, नाईट टाइमला सोलार एनर्जी पण अवेलेबल नसते. मग तशा वेळी जर इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे, ओके, तर या गोष्टी केल्या जातात. ओके, किंवा स्पेस मध्ये हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटर किंवा फूड गरम करायचं आहे तर तिथे इलेक्ट्रिसिटी सोलार एनर्जीने जी बनवलेली आहे तिचा वापर करून ते फूड गरम केले जाऊ शकतात. असं जर जंक्शन केलं तर ह्या जंक्शन वर काय होईल, या वायर्स मधनं जर इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर केली तर एक एंड ऑटोमॅटिकली हॉट एंड होईल, त्याचा आपण हीटर म्हणून वापर करू शकू, तर एक एंड ऑटोमॅटिकली कोल्ड होईल. अरे ह्या सिबॅक्स इफेक्टचा उलटा परिणाम ज्यूल्स इफेक्ट नावाने ओळखला जातो. आणि तो ज्यूल्स इफेक्ट काय असतो, जसं इथं आपण बघितलं, एक एंड कोल्ड आणि एक जर हॉट केला जंक्शन तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होत होती. तर आता जर उलटा केला की ह्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास केली तर ऑटोमॅटिकली एक जंक्शन कोल्ड होईल तर दुसरा जंक्शन हॉट होईल. अरे कळतंय, लक्षात येतं. म्हणजेच इथं नॅचरल फ्रीज किंवा हीटर स्पेस मध्ये या इलेक्ट्रिसिटीवर बनवणं सहज शक्य होईल. आता हा फ्रीज का, तर फूड प्रिझर्वेशन साठी, आणि हॉट वॉटर वगैरे हिटिंग करण्यासाठी हा हीटर म्हणून हॉट सेक्शन किंवा हॉट जंक्शन वापरात येतो. तर पुढे आपण हा ज्यूल्स इफेक्ट पण शिकणार आहोत. चला, तर थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर, आणि याच्यानंतर आपण एक थर्मोमीटर शिकला, तो म्हणजे पायरोमीटर.
तर ह्या पायरोमीटर वरनं एक फिजिक्सच्या किंवा टेम्परेचर मेजरमेंटच्या टिपिकल ब्रँचचा जन्म झाला, जिला आपण म्हणतो पायरोमेट्री. ओके, तर वर बघितले सगळ्यामध्ये लिमिटेशन्स आहेत की हाय टेम्परेचर. ओके, फार तर काय आहे 1200 डिग्री सेंटीग्रेड. ओके, तर ह्या 1200 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जर जास्त टेम्परेचर्स असतील, ओके, तर कसे मेजर करायचे. ओके, फॉर एक्झाम्पल प्लॅटिनम, आयरन यांचे मेल्टिंग टेम्परेचर्स पण. ओके, तर आयरनचा मेल्टिंग टेम्परेचर ओके 1535 डिग्री सेल्सिअस आहे. वरचा कोणताही थर्मोमीटर तेवढं मोठं टेम्परेचर मेजर करू शकत नाहीये. मग तो टेम्परेचर जर मेजर करायचा आहे, आता तुम्ही थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटरचा जर विचार केला, ओके, तर ते मेटल्स अशाच हे थर्मोमीटर्स अशाच कुठल्या तरी मेटल्स पासून बनवले आणि त्यांचा टेम्परेचर मेल्टिंग टेम्परेचर पेक्षा जर आयरनचा प्युअर आयरनचा किंवा प्लॅटिनमचा मेल्टिंग टेम्परेचर जास्त असेल तर हा थर्मोमीटर आपण तिकडे वापरू शकू का? नाहीये. तर रेजिस्टन्स थर्मोमीटरला पण लिमिटेशन्स आहेत, 1200 डिग्री सेल्सिअसच्या वर तो वापरू शकत नाहीये. मग तिथं वापरला जातो पायरोमीटर. तर हा पायरोमीटर त्याच्या रेंजमुळं पॉप्युलर आहे. ओके, तर हा पायरोमीटर किती डिग्री पासून, तर 600 डिग्री सेल्सिअस टू 6000 डिग्री सेल्सिअस ही पायरोमीटरची रेंज असते. ओके, तर सन सरफेस टेम्परेचर. आणि हा ओनली थर्मोमीटर आहे की जो नॉन कॉन्टॅक्ट आहे, इथं कॉन्टॅक्टची गरज नाही. हा स्टीफन्स लॉ, ओके, स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन वर काम करतो. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन काय आहे, तर स्टीफननी हे प्रूव्ह केलं की एनी हॉट बॉडी इमिट्स रेडिएशन, ओके, इमिट्स हीट. ओके, तर जर सराउंडिंग पेक्षा एखादी हॉट बॉडी कन्सिडर केली तर ती हॉट बॉडी सराउंडिंग कडे हीट इमिट करते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या माध्यमातून, आणि तो इमिशन ओके स्टीफन्स लॉनी ओके कॅल्क्युलेट केला जातो. तर त्या इमिशन रेट इज प्रपोर्शनल टू टी टू द पॉवर 4. मग आपल्याला टी कॅल्क्युलेट करायचा आहे तर आपण काय करूया, ई टू द पॉवर 1/4 करूया. ओके, वेअर ई इज द रेट ऑफ इमिशन, रेट ऑफ लिबरेशन ऑफ हीट फ्रॉम दॅट हॉट बॉडी. आणि मग ऑपरेटिंग इक्वेशन येईल टी इज इक्वल टू ई टू द पॉवर 1/4 minus E naught to the power 1/4 E 100 to the power 1/4 minus E naught to the power 1/4 into 100. अरे कळतंय, लक्षात येतं, समजतं. ओके, तर एवढे थर्मोमीटर्स आपण शिकले. ओके, ब्रीफ मध्ये रिव्हिजन झालं याच्या रेंजेस ओके आणि याच्यावर प्रॉब्लेम्स कसे करायचे हे कळायला हवंय. जसे कन्व्हर्जनवर प्रॉब्लेम्स विचारले जातात ओके, तर तसेच प्रॉब्लेम्स हे इक्वॅलन्स फाइंड आउट करण्यावर विचारले जातात. ओके, तर काही प्रॉब्लेम्स घ्या. ओके, तर थर्मो एक मिनिट हा. ओके, a thermometric scale, a thermometric scale, a thermometric scale has lowest proportionate length, lowest proportionate length 30 centimeter and highest proportionate length 150 centimeter. Okay, calculate
The temperature measured by this scale, by this temperature scale, okay, when it reads 70 सेंटीमीटर. ओके, तर काय एक टेम्परेचर स्केल आहे, हिचा लोवेस्ट टेम्परेचर दिलाय. ओके, लोवेस्ट प्रपोर्शनेट लेंथ दिली आहे. तर इथं या ओके क्वेश्चन वाचल्यावरच समजतं तुम्हाला की तो ऑपरेटिंग प्रिन्सिपल काय, तर टी इज प्रपोर्शनल टू एल आहे. आणि जेव्हा टी इज प्रपोर्शनल टू एल असतो तर तेव्हा तुम्ही फॉर्म्युला लिहिता काय, तर एल मायनस एल नॉट अपॉन एल 100 मायनस एल नॉट इंटू 100. आता फक्त दिलेल्या व्हॅल्यूज बघा. ओके, अरे एल नॉट काय आहे, एल नॉट आहे लोवेस्ट टेम्परेचर. तर किती असतो लोअर टेम्परेचर, ओके किती दिलाय इथं, तर 30 सेंटीमीटर हा लो टेम्परेचर दिलाय. पुढे काय दिलाय, ओके एल 100 म्हणजे हायएस्ट टेम्परेचर किती दिलाय, तो 150 सेंटीमीटर दिलाय. ओके, पुढे प्रपोर्शनेट टेम्परेचर काय विचारलंय, तर 70 सेंटीमीटर जेव्हा रिडिंग आहे तेव्हा टेम्परेचर किती असेल, म्हणजे एल किती आहे, तर 70 सेंटीमीटर. आणि ह्या एल ला प्रपोर्शनेट टेम्परेचर मेजर करायचं आहे. तर पुट दिस व्हॅल्यूज हिअर. एल काय आहे 70 मायनस एल नॉट काय आहे 30, एल 100 150 मायनस एल नॉट परत 30 इंटू 100. अरे समजतं, मग हा काय येईल 40 बाय काय, तर 150 मायनस 30 किती येईल 120. ओके, इंटू 100. मग काय होईल हा, ओके 3. तर काय येईल हा 100 बाय 3 मीन्स 33.33 ओके डिग्री सेल्सियस is the temperature. Okay, ओके तर हे समजतंय ते काय करायचं कळलं. ओके बोला. तर रिडिंग काय येईल, रिलेटिव्ह टेम्परेचर. अरे लो म्हणजे काय, तर आपण कशाबरोबर कम्पेअर केलंय ना, डिग्री सेल्सिअस स्केल बरोबर. ओके, तर जेव्हा हा 30 सेंटीमीटर होता तेव्हा काय होता, तर सेल्सिअसवर 0 डिग्री सेल्सिअस होता. जेव्हा हा 150 सेंटीमीटर रीड करत होता तेव्हा सेल्सिअस स्केलवर काय रिडिंग असायची 100 डिग्री सेल्सिअस. तर 70 सेंटीमीटर जेव्हा याची रिडिंग आहे तेव्हा टेम्परेचर किती असेल, तर 33.3. ओके, अरे लक्षात येतं, काही कन्फ्युजन नाही ना. ओके, तर आणखी एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करा, फील येऊ द्या. ओके, तर हा फक्त लेंथ रिलेटेडच वापरायचा असतो असं नाहीये. सपोज आपण एक प्रेशर गेज वापरलाय. ओके, in an ideal gas constant volume thermometer, in an ideal gas constant volume thermometer, the lower temperature reading is 2 kilopascals and higher temperature reading is 12 kilopascal. Okay, to calculate
the temperature, calculate the temperature when a thermometer, when such thermometer reads 7 kilopascals. ओके, तर इथं पण ओके काय करा, पहिल्यांदा दिलेल्या व्हॅल्यूज बघा. ओके, तर इथं प्रेशर थर्मोमीटर, ओके, कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मोमीटर आहे. तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मोमीटरला ऑपरेटिंग लॉ काय असतो, तर T इज प्रपोर्शनल टू P. ओके, हा बेसिक प्रिन्सिपल आहे. तर ऑपरेटिंग लॉ येतो T इज इक्वल टू P मायनस P नॉट बाय P100 मायनस P नॉट इंटू 100. अरे कळतंय. आता गिवन डेटा बघा, काय आहे गिवन डेटा. ओके, तर लो टेम्परेचर आणि हाय टेम्परेचर स्केलवर 3 पॉइंट्स गरजेचे असतात. लो टेम्परेचर काय, ओके, तर P नॉट, तर प्रेशर कितीला दिला त्याने, 2 किलो पास्कल्स. ओके, पुढे तर 2 किलो पास्कल्स म्हणजे पास्कल्स मध्ये काय रे, तर 200 किलो पास्कल्स, किंवा अगदी किलो पास्कल्स मध्ये ठेवला तरीही काही हरकत नाहीये. पुढे काय, तर हायेस्ट P100 किती दिलाय, ते 12 किलो पास्कल्स, 12 किलो पास्कल्स. ओके, आणि प्रपोर्शनेट, ते प्रपोर्शनेट काय दिलाय, तर P कितीला मेजर करायचा आहे, तर 7 किलो पास्कल्सला मेजर करायचा आहे. तर टेम्परेचर कुठं काढायचं आहे, तर ह्या 7 किलो पास्कल्सला टेम्परेचर किती येईल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बोला, चला व्हॅल्यूज ठेवा. P काय दिलाय, तर 7 किलो पास्कल. P नॉट काय आहे, तर P नॉट दिलाय 2 किलो पास्कल्स. ओके, P100 12 किलो पास्कल्स, P नॉट परत 2 किलो पास्कल्स इंटू 100. ओके, काय येईल हा, 5/10 इंटू 100. ओके, अरे लक्षात येतं, म्हणजेच काय, तर 1/2 इंटू 100 म्हणजेच काय, तर 50 डिग्री सेल्सिअस. अरे समजतं, लक्षात येतंय, काही कन्फ्युजन नाही ना रे. ओके, तर प्रपोर्शनेट टेम्परेचर काय येईल, 50 डिग्री सेल्सिअस. तर या स्केल कन्व्हर्जनचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करता यायला हवी आहे. ओके, इथं 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, लो टेम्परेचर, हाय टेम्परेचर, लो रिडिंग, हाय रिडिंग. ओके, तर समजतंय. तर आपण एखादा एनसीईआरटी बेस्ड क्वेश्चन सॉल्व करूया. ओके, तर एनसीईआरटी बेस्ड क्वेश्चन, एनसीईआरटी बेस्ड क्वेश्चन, एनसीईआरटी चा एखादा क्वेश्चन. ओके, एनसीईआरटी चा पहिला क्वेश्चन आहे अनसॉल्व्ड फर्स्ट क्वेश्चन. ओके, न्यूमेरिकल व्हॅल्यूचा. व्हॉट इज द ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ नॉर्मल मेल्टिंग पॉइंट ऑफ सल्फर ॲज रेड बाय थर्मोमीटर्स ए अँड बी. तर थर्मोमीटर्स दिले आहेत. ओके, तर फार नॉर्मल क्वेश्चन्स विचारले जात आहेत. ओके, एनसीईआरटी. चला, ट्रिपल पॉइंट ऑफ नियॉन अँड कार्बन डायऑक्साइड. एनसीईआरटी अनसॉल्व्ड क्वेश्चन नंबर 1 आहे. A triple point of neon and carbon dioxide are 24.5. Triple points of neon and carbon dioxides are 24.57 Kelvin, 24.57 Kelvin and 216.55 Kelvin and
216.55 केल्विन. ओके, रिस्पेक्टिव्हली. तर हे आहेत निऑनचे आणि कार्बन डायऑक्साइडचे ओके ट्रिपल पॉइंट्स. Express these temperatures on the Celsius and Fahrenheit scales. Express these temperatures on Celsius and degree Fahrenheit scales. Okay, तर टेम्परेचर्स कन्व्हर्जनचा फॉर्म्युला आहे. टेम्परेचर कन्व्हर्जन वर क्वेश्चन आहे. ओके, तर निऑनचं ओके ट्रिपल पॉइंट टेम्परेचर दिलाय 24.57. तर कार्बन डायऑक्साइडचा आहे 216. तर काय रे कन्व्हर्जनचा फॉर्म्युला. ओके, तर C/5 इज इक्वल टू ओके, जर पहिल्यांदा आपण फॅरेनहाइट स्केल मध्ये कन्व्हर्ट करायचा ठरवला F-32/9. तर C किती दिलाय ओके कशात दिलाय ओके इज इक्वल टू काय होईल K मायनस 273/5 हा केल्विन मध्ये दिलाय. मग ह्या केल्विन मध्ये दिलाय, फॅरेनहाइट मध्ये करायचा आहे तर काय करा एवढा वापरा. ओके, मग काय येईल K बोला K किती दिलाय तर K दिलाय 24.57 मायनस 273/5. ओके, तर काय होईल F-32. ओके, हा 9 जर इकडे नेला तर हा 9 मल्टिपल मध्ये येईल. ओके, आणि परत हा 32 पण प्लस होईल. 32 प्लस हा ब्रॅकेट. अरे करू शकाल ना. अरे कॅल्क्युलेशन जमतील ना बोला. ओके, तर हा ऑब्विसली मायनस मध्ये येईल. ओके, तर का तर ही व्हॅल्यू मायनस मध्ये येते. ओके, तर चला पुढे इंटू 9. ओके, ही काहीतरी व्हॅल्यू. ओके, हा कसा कॅल्क्युलेट करायचा कळला. तर डिग्री सेल्सिअस मध्ये करण्यासाठी काय करा तर हे दोघं एकत्रित घ्या. आता इथं काय होईल तर सेल्सिअस बाय 5 इज इक्वल टू के परत काय तर 24.57 मायनस 273/5. ओके, मग हा 5 ओके कॅन्सल होईल आणि C इज इक्वल टू हे सबस्ट्रॅक्शनची ही मायनस व्हॅल्यू येईल. अरे कळतंय लक्षात येतंय सगळ्यांना. तर पहिल्या ह्याचा निऑनचा झाला. आता काय करा कार्बन डायऑक्साइडचा करा. ओके, तर सेम केस अगेन कार्बन डायऑक्साइडला पण. ओके, काय दिलंय कार्बन डायऑक्साइडचा 216.55. ओके, तर पहिल्यांदा सेल्सिअस मध्ये करा. C/5 इज इक्वल टू K मायनस 273. ओके, तर पॉइंट आहे पण तेवढा अॅक्युरेट जर विचारले तरच कन्सिडर करायच्या, अदरवाईज 273 घ्या. 5 हे 5 गेले आणि K किती दिलाय तर K दिलाय 216.55 मायनस 273. तर ही काहीतरी व्हॅल्यू येईल. ओके, आणि दिस वुड बी द डिग्री सेल्सिअस कन्व्हर्जन. आता डिग्री फॅरेनहाइट कन्व्हर्जन कसं असेल. ओके, तर F-32/9 इज इक्वल टू हा K किती दिलाय तर 216. ओके, 216.55 मायनस 273/5. ओके, मग ही जी व्हॅल्यू येईल. ओके, तर त्याला काय करा F इज इक्वल टू पहिल्यांदा हा 9 तिकडे जाईल. ओके, तर 216.55 मायनस 273/5 इंटू 9. ओके, आणि परत हा मल्टिप्लिकेशन मध्ये 32 जाईल प्लस 32. ओके, वुड बी द व्हॅल्यू ऑफ डिग्री फॅरेनहाइट. आता मेयर कॅल्क्युलेशन उरतायत. ओके, हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकाल. ओके, तर आज मी काही एक्सरसाइजेस शेअर करेन. ओके, तर त्या एक्सरसाइजेस करा. ओके, उद्या आपण आणखी काही MCQ सॉल्व्ह करूयात आणि पुढच्या बीटकडे पुढच्या टॉपिककडे जाऊया. चलो, गुड डे.